नमस्कार, कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे बघा मी कॉटनचा डबल कपडा घेतलेला आहे बघा, जे की आपल्याला बाळाचे लंगोट तयार करायचे आहे, जे की अगदी लहान बाळाचे आपल्याला करायचे आहे. तर शक्यतो तुम्हाला कॉटनचा कपडाच यूज करायचा आहे आणि जेवढा सॉफ्ट आपल्याला कपडा घेता येईल किंवा मग आपल्याकडे जे सॉफ्ट कट पीस वगैरे असतात त्यातून उरलेला जो काही कपडा आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याची उंची घ्यायची आहे बघा 12 इंच आणि रुंदी घ्यायची आहे 8 इंच. तर बघा एकदम लहान बाळासाठी ही नॅपी आहे. तर ठीक आहे. जर तुम्हाला मोठ्या बेबींसाठी पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं मेजरमेंट जास्त घ्यावं लागेल. तर हे अगदीच लहान बाळासाठी आहे. तर ठीक आहे, मी तुम्हाला याचं मेजरमेंट परत एकदा सांगते. ठीक आहे. डबल फोल्ड आहे बघा हा कपडा. डबल फोल्ड म्हणजे सॉरी, वरती एक कपडा आहे आणि खाली एक असा मी डबल कपडा घेतलेला आहे आणि त्याची रुंदी घेतलेली आहे बघा 8 इंच आणि उंची बघू शकता तुम्ही इथे 12 इंच घेतलेली आहे. बघा हा डबल कपडा आहे. ठीक आहे. आता आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने 2 इंचला मार्क द्यायचं, टिक करायची आहे. ठीक आहे. आणि जिथून आपण टिक केली का तिथेच उंची घ्यायची आहे आपल्याला 5 इंच. आता वरच्या साईडने किती घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच. ठीक आहे. 4 इंच वरती घेतलेला आहे आणि आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे काहीतरी बघा. व्हिडिओमध्ये दिसते का तसंच आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे आणि खाली थोडासा गोलाकारमध्ये. आणि आपण आता ही कट करून घेऊयात. बघा आता कट केल्यानंतर असं काहीतरी दिसेल. ठीक आहे. काहीच अवघड नाही. तुम्ही जर नवीन ट्राय करत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, सरळ भाग तो आपल्याला दोन्ही कपड्यांचा एकावरती एक ठेवायचा आहे आणि याला वरती एक टिप मारून घ्यायची आहे. तर पूर्ण आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. आता बघा टिप मारून झाल्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे कट इथे देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून लवकर पलटी होईल याच्यासाठी. म्हणजे व्यवस्थित पलटी झाल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल आणि आपल्याला वरती दाब टिपसुद्धा व्यवस्थित देता येईल. याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आता बघा हे सरळ करून घेतलेलं आहे. सरळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे अगदी कडेकडेने. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच रुंद आपल्याला पट्टी घ्यायची आहे, ज्याची रुंदी असली पाहिजे 2 इंच बघा. 2 इंच असली तरी चालते आणि उंचीला इथे थोडासा जास्तच घ्यायचा आहे. मला इथे थोडासा कमी पडला होता. तुम्ही याची उंची 24-25 घेऊ शकता. ठीक आहे. आता मी हे कडेने अशा प्रकारे फोल्ड केले, कारण मला इथे खूप कमी पडला होता. तुम्ही 24-25 याची उंची या पट्टीची घेऊ शकता. आता बघा ही पट्टी आपल्याला काय करायचं आहे, याला जॉईन करून घ्यायची आहे. पट्टी एकदम वरच्या साईडला काय करायचं आहे, आपला जो काही भाग आहे ना तो वरचा 2 इंच पण सेंटर काढायचं आहे. ठीक आहे. खालच्या भागाचं सुद्धा काढायचं आहे. जी काही आपली पट्टी आहे ना त्याचं सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि आता काय करायचं आहे, कडेने फोल्ड करत आपल्याला ही पट्टी व्यवस्थित दाब टीप घेऊन जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. पट्टी मात्र तुम्ही उंचीला जास्तच घ्या, कारण इथे खूप छोटी पडली होती 16 इंच. ठीक आहे. जास्तच घ्यायची आहे. 24-25 इंच तरी आपल्याला इथेही जी काही बंद आहे ना ते घ्यायचं आहे. काही नाही, अगदी कमी वेळेमध्ये आपलं हे बनून तयार होतं. तर नक्कीच तयार करू शकता तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये. आता बघा काय करायचं आहे, जे काही खालच्या भागाचं सेंटर आहे ना त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचं आहे, आपल्याला टीका करून घ्यायचे आहेत 1-1 इंचावरती, किंवा मग थोडंसं जवळ घेतलं तरी काहीच हरकत नाही, कारण आपल्याला छोटे छोटे बंद तिथे लावून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे. ठीक आहे. हे आता आपल्याला मशीनने जॉईन करून घ्यायचे आहेत.
दोन्हीसुद्धा व्यवस्थित आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघून सुद्धा नक्कीच तयार करू शकता. त्यात काहीच अवघड नाही आहे. बघा आता इथे मी दोन्ही बंद जोडून घेतलेले आहेत याला. बघू शकता तुम्ही आपल्या नॅपीचा लुक. ठीक आहे, सुंदर अशी बेबी नॅपी इथे तयार झालेली आहे. तर अशा छान छान क्रिएशनच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.